मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपच्या रितू तावडे यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारला आणि यानंतर आता पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या नेमक्या कुणाकडे असणार याची चर्चा देखील सुरू झाली आहे। स्थायी समितीसाठी भाजपकडून 3 नावांची चर्चा सुरू आहे। ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर आणि हरीश बांदिवडेकर यांची नावे सध्या चर्चेत आली आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकचे अपडेट्स देत आहेत। अभिषेक, ही 3 नावे चर्चेत आलेली आहेत, त्यामुळे सध्या उत्सुकता वाढलेली दिसतेय। नक्कीच प्रभाकर शिंदे पाहायचं तर ते आधी देखील भाजपचे गटनेते होते आणि त्यानंतर एकूण स्थायी समितीच्या शर्यतीत देखील ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। मकरंद नार्वेकर असतील किंवा हरीश बांदिवडेकर असतील यांची देखील नावाची चर्चा आपल्याला स्थायी समितीसाठी भाजपकडून पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं कोणाच्या गळ्यात ही माळ पडणार हे बघावं लागणार आहे। प्रामुख्यानं यामध्ये जर का पाहायचं तर ही तिन्ही नावं ही स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी आपल्याला चर्चेत असल्याचं दिसतं आहे। प्रामुख्यानं जर तिजोरीच्या चाव्या पाहायच्या तर या तिघांपैकी कोणाच्या हातात पडणार हे बघावं लागेल। अगदी धन्यवाद अभिषेक माहितीसाठी। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा दावा। तर थोड्याच वेळात शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरे भूमिका स्पष्ट करणार। सकारात्मक पद्धतीने काम करा। पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आवाहन। तर जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अतुल बेनके यांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। कार्यालयामधील कारकुनाला लाच घेताना अटक। तर लाच प्रकरणासोबत संबंध असला तर राजीनामा देणार, नरहरी झिरवळ यांची प्रतिक्रिया। एक कोटींचा आरोप करणारे पैसे मोजायला बसले होते का? चंद्रपूरमधील ठाकरेंच्या नगरसेवकांवरती आरोप करणाऱ्या संदीप देशपांडेंना संजय राऊतांचं प्रत्युत्तर। तर सुपर प्रवक्त्यांना उद्धव ठाकरेंची भीती, देशपांडेंचा पलटवार। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या तयारीत। शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार असल्याची सूत्रांची माहिती। T20 विश्वचषकामध्ये सर्वात मोठा उलटफेर, बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेकडून 23 धावांनी पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।